अमरावती महानगरपालिका शिक्षण विभाग द्वारा संचालित महानगरपालिका शाळांमध्ये गेल इंडिया लिमिटेड नई दिल्ली तर्फे मिनी विज्ञान केंद्र उद्घाटन समारंभ 18 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता कार्यक्रमांचे उद्घाटक माजी आमदार प्रवीण पोटे यांच्या हस्ते घेण्यात आले। कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून सचिन कलंत्रे, आयुक्त अमरावती महानगरपालिका, डॉक्टर रविकांत कोल्हे, स्वतंत्र संचालक गेल इंडिया लिमिटेड, प्राध्यापक रवी खांडेकर, भाजपा प्रदेश सदस्य विलास इंगोले, माजी महापौर मनपा अमरावती, माजी नगरसेवक संगीता बुरंगे, मनोज भेले, गंगा खारकर, सुरेखा लुंगारे, डॉक्टर प्रकाश मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते। सदर उद्घाटन मनपा हिंदी उच्च प्राथमिक शाळा क्रमांक 11 भाजी बाजार व मनपा मराठी शाळा क्रमांक 6 खरकाडीपुराच्या प्रांगणात घेण्यात आला। उद्घाटनाचे प्रास्ताविक डॉक्टर प्रकाश मेश्राम यांनी केले। उद्घाटन समारोहात प्राध्यापक रवी खांडेकर, विलास इंगोले, सचिन कलंत्रे, रविकांत कोल्हे या मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले। पण हे जर कॅलिब्रेशन करून नीट जर चालत राहिलं तर विद्यार्थ्यांना चांगलं नॉलेज मिळू शकतं। या ठिकाणी सीबीएसई पॅटर्नचा आपण या ठिकाणी उल्लेख केला। सीबीएसई पॅटर्नची स्कूल झालीच पाहिजे, यात कुठं दुमत नाही, पण सीबीएसईला काही नॉर्म्स आहेत, काही वेगवेगळ्या कंडिशन्स आहेत। आज महत्त्वाची कंडिशन या ठिकाणी महानगरपालिकेला 50% महानगरपालिका खर्च करतो आणि 50% गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र करतो आणि त्यामध्ये 8वी पर्यंतच आहे। 9वी 10वी ही कंटिन्युएशन करणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे। आता साहेबांनी मला सांगितलं तेव्हा लक्षात आलं की आतापर्यंत मला असं वाटलं की 10वी पर्यंत चालणारी शाळा आहे, मला सुद्धा याच्याबद्दल नॉलेज नव्हतं, माफ करा। कदाचित त्याच्या आधी आपण त्यामध्ये उडी मारून याला काहीतरी कुठेतरी संधीच नैसर्गिक वाढमध्ये ग्रँटेड आता कुठे देणे शक्य नाही आहे, त्यासाठी दुसरं सोल्युशन आपल्याजवळ आहे। आता देवाभाऊ आहे तर थोडासा जरा जोर माऊन करून घेऊ, कारण ते सगळ्यांचे गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांसाठी काम करणारी ते व्यक्तिमत्व असल्यामुळे तेव्हा काही नक्की तेव्हा नक्की 100% त्याचा आपल्याला फायदा होईल। आणि ज्या ज्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चरचा विषय आहे, आपण DPTC मधून म्हणा किंवा नगर विकासमध्ये स्पेशल एक हेड प्रत्येक महानगरपालिकेसाठी किमान 5-10 कोटी रुपयाचा या ठिकाणी करता आला पाहिजे। या ठिकाणी जे शिक्षक रिटायर झाले त्यांनी मला सांगितलं की त्यांचं आपण PF असते, ग्रॅज्युएटी असते आणि ते हे पेन्शन्स असतात त्या सुद्धा मिळालं नव्हतं, पण सरांनी आल्यानंतर बऱ्याच शिक्षकांच्या ज्या राहिल्या होत्या त्यांच्या ग्रॅज्युएटी पासून सगळे पैसे देण्याचं काम सुद्धा त्यांनी केलं। सर्व मान्यवरांनी मनपा शाळांमध्ये होत असलेल्या चांगल्या कामांचे व अध्यापनाचे कौतुक केले। तसेच गेल इंडिया लिमिटेड तर्फे मनपा शाळांमध्ये राबविलेल्या विविध उपक्रमांसाठी आभार व्यक्त केले। मनपाच्या शाळांचा विकास करण्यासाठी विविध उपक्रमही सुचविण्यात आले। त्यावेळी त्यांनी सांगितलं की असं आपण 4 शाळांमध्ये इथे करत आहोत आणि ती त्यावेळी सुरुवात झालेली प्रक्रिया होती, मग मध्ये इलेक्शन वगैरे होती, म्हणून मी त्यांना म्हणलं होतं इलेक्शनच्या आधी आपल्याला हे सुरू करता येईल का, परंतु ते सगळं मटेरियल घेणं, ते इन्स्टॉल करणं, त्यानंतर ट्रेनिंग देणं इथल्या लोकांना ही मोठी प्रक्रिया होती, म्हणून मग साधारणतः ते सगळं व्हायला डिसेंबर आला। नक्की मी त्यावेळी इथे नव्हतो, परत त्यांचा फोन आला की नाही साहेब आपल्याला हे उद्घाटन करावं लागतं। तर ते म्हणले मी त्यांना तेही म्हणलं की कलेक्टर साहेबांकडे चार्ज आहे, तुम्ही करून घ्या, परंतु त्यांनी जाणीवपूर्वक सांगितलं नाही साहेब आपण आल्यावरच करू, मला बाकीच्यांना पण पोटे साहेबांनी या सगळ्यांना बोलवायचं आहे, म्हणून मग तो आज कार्यक्रम इथे गेला। मी मनापासून त्यांचं धन्यवाद देतो। अतिशय चांगला उपक्रम आहे। पोटे साहेबांना थोडंसं सांगू इच्छितो, मनपाच्या शाळा जवळ आपल्या 63 आहेत, साधारणतः मागच्या वर्षीपर्यंत 2 वर्षापर्यंतची उपस्थिती ही जर आपण बघितली आणि ड्रॉपआउट आणि हे सगळा विचार केला। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।